नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं हॉस्पिटल आहे जे की कॅशलेस आहे. माझ्या मते महाराष्ट्रातील हे पहिलेच हॉस्पिटल आहे जे की कॅशलेस आहे. कॅशलेस म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटरच नाही. तुम्हाला तिथं ₹1ही भरायची गरज नाही. तिथं सर्व इलाज हे फ्रीमध्ये होतात. फ्रीमध्ये MJPJYच्या माध्यमातून आणि हे हॉस्पिटल आहे ठाण्याला श्रीनगर येथे. मित्रांनो, माननीय मुख्यमंत्र्याचे आभार मानावे तेवढे कमी. कारण मित्रांनो, माझं सुद्धा तिथंच ऑपरेशन झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला या गोष्टीची माहिती देतोय. माझं तिथं हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे मित्रांनो. माझे TVD म्हणजे ट्रिपल वेसल ब्लॉक होते. 4-5 ब्लॉकेज होते मला. माझी तिथं हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. पूर्णपणे फ्रीमध्ये झालेली आहे आणि तिथं काही खर्च येत नाही. हां, तिथं थोडासा खर्च येतोय. तो म्हणजे फक्त ऑपरेशनच्या वेळेस जे ब्लड लागते आपल्याला, ते ब्लड तेवढं आपण आणावं लागते ब्लड बँकेतून जाऊन. या व्यतिरिक्त तुम्हाला ₹1 खर्च येत नाही. आणि तुम्ही म्हणताल हे सर्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लागू आहे. MJPJY माध्यमातून तुम्हाला बऱ्याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण फ्रीमध्ये ट्रीटमेंट होत आहे. तर मित्रांनो, होत आहे, पण त्यामध्ये खूप फरक आहे. मी जे सांगतोय हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलचं नाव आहे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल, ठाणा श्रीनगर येथे आहे आणि तिथं तुम्हाला पूर्णपणे मोफत इलाज आहे. सर्व म्हणजे आता मी बायपास करण्यासाठी पुण्याच्याच एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. नामांकित असं हॉस्पिटल आहे. तिथं पण मला म्हटले, की MJPJYच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये ऑपरेशन होईल. त्यांनी सांगितलं फक्त फ्रीमध्ये ऑपरेशन होईल. तर त्यामध्ये मला अगोदर त्यांनी बऱ्याच टेस्ट म्हणजे तपासण्या करायला लावल्या. मला म्हणले एक्स-रे, USG, 2D इको, CT स्कॅन, ब्लड टेस्ट अशा बऱ्याच मला तपासण्या करायला लावल्या. त्यात माझे 15 ते 18,000 रुपये खर्च झाले. त्यात डॉक्टरची कन्सल्टिंग फीस आली. सुरुवातीची हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन ती खर्च ते आला आणि मला म्हटले MJPJY तुमचं लागू झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिट करू. ॲडमिट करण्याच्या अगोदर मला म्हटले आता तुमचं अँजिओग्राफी करावं लागेल. अँजिओग्राफीसाठी 12,000 खर्च आहे आणि मित्रांनो त्यांनी अँजिओग्राफीचा खर्च 12,000 सांगितला आणि इतर काही खर्च 2-4,000 होईल म्हणले. म्हणजे ते 20,000च्या आसपास 2 दिवस ॲडमिटचा, 2 दिवसाच्या नंतर तुमचं योजना लागू होईल म्हटले आणि एवढ्यावरही न थांबता त्यांनी काय म्हटलं, ऑपरेशनच्या वेळेस जर तुमचा BP लो झाला, त्यावेळेस आम्हाला एक स्पेशल मशीन असते, ती स्पेशल मशीन लावावं लागते. ते MJPJYच्या माध्यमातून आम्हाला भेटत नाही. तर त्यासाठी तुम्हाला ₹50,000 खर्च लागू शकतो. लागणार असं म्हणले नाहीत, लागू शकतो म्हटले आणि एका बॉन्डवर सही घेतली त्यांनी, एका पेपरवरती सही घेतली. जर ऑपरेशन करताना जर BP लो झाला, तर ते मशीन लावलं, तर त्याचं चार्ज वेगळं 50,000 पडणार. तर मित्रांनो तुम्हीच सांगा आणि मी म्हटलं ठीक आहे म्हटलं, तिथून निघून गेलो मी आणि मला समजलं की ठाण्यामध्ये असं-असं हॉस्पिटल आहे. तिथं जाऊन बघा म्हटलं एकदा. मी गेलो मित्रांनो, तिथं गेले की मला पहिल्या दिवशी तिथं ॲडमिट केलं. पहिल्या दिवशी माझं तिथं अँजिओग्राफी पण झाली. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज पहिल्यापेक्षा कमी नाही म्हटले. थोडंसं टक्केवारी वाढलीच म्हणले. बायपास शस्त्रक्रिया करावंच लागते म्हणले. ठीक आहे म्हटलं करा ॲडमिट. ॲडमिट केलं त्यांनी. ॲडमिट केल्यावर 7-8 दिवस गोळ्या, औषध, इंजेक्शन सर्व त्यांचंच होतं. मला तिथं ₹1 गेलो तसं दवाखान्यात तिथं गेल्यावर फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड, पिवळं किंवा केशरी राशन कार्ड. आधार कार्ड आणि राशन कार्ड तिथं लागते तुम्हाला फक्त. या व्यतिरिक्त तुम्हाला तिथं काही लागत नाही. मित्रांनो तिथं गेलो, ॲडमिट झालो. 8-10 दिवस अ, 10व्या दिवशी मला ऑपरेशनचा नंबर आला माझा तिथं. तर 10व्या दिवशी माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर 7-8 दिवस ठेवून घेतलं आणि नंतर सोडून दिलं. तर मित्रांनो तिथं राहण्या-खाण्याची व्यवस्था म्हटली पेशंटसाठी खूप चांगली व्यवस्था आहे. तिथं पेशंटला सकाळी चहा नाश्ता भेटतो, दुपारी जेवण भेटते, संध्याकाळी जेवण भेटते. म्हणजे पेशंटची काही तकलीफ नाही. तकलीफ आहे फक्त नातेवाईकांना तकलीफ आहे थोडीशी. कारण तिथं झोपण्यासाठी हे ते तेवढं काही कम्फर्टेबल जागा नाही. पण तरी झोपू शकतात नातेवाईक तिथं. झोपतात. एव्हा ना आता माझे पण नातेवाईक तिथंच होते झोपायला. दवाखान्याच्या पाठीमागे आहे झोपायची व्यवस्था आणि तिथे नातेवाईक राहू शकतात आणि पेशंट सोबत नातेवाईक 24 तास राहू शकत नाही तिथं. पेशंटला भेटण्याची वेळ सकाळी 6 ते 7, संध्याकाळी 5 ते 6 अशा 2च टाईम तुम्ही पेशंटला भेटू शकतात
पण पेशंटला काळजी करण्यासारखी काही गरज नाही. पूर्ण 6 मजली AC हॉस्पिटल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळजी करण्यासारखे काहीच नाही. तुमचा आजार कुठलाही असू द्या, भरपूर प्रकारच्या सर्जऱ्या तिथे होतात. कार्डिओलॉजी, कार्डिओथेरपी, थेरॉप्सिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, न्यूरो सर्जरी, कॅन्सर सर्जरी, आर्थो सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी, क्रिटिकल केअर, जनरल सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी, अशा बऱ्याच प्रकारच्या सर्जऱ्या तिथे होतात मित्रांनो. तर तुम्ही या मोफत हॉस्पिटलचा लाभ घ्यावा. सरकारने आपल्यासाठीच केलेलं आहे, सर्वसामान्यांसाठी. पण ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे ते जाऊन तिथं फायदा घेऊ शकतात. तिथं तुम्हाला अँजिओग्राफी फ्री आहे, एक्स-रे फ्री आहे, USG फ्री आहे, 2D इको फ्री आहे, CT स्कॅन फ्री आहे, ब्लड टेस्ट फ्री आहेत. कारण तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बाहेर कुठं जाऊन टेस्ट करावं लागतील किंवा काही करावं लागतील असं बिलकुल काहीच नाही. तुम्ही तिथं गेलात, तुमचं सर्व त्या एकाच हॉस्पिटलमध्ये तुमच्या सर्व आजारावर उपचार होईल. तर मित्रांनो, त्याचा तुम्हाला 24/7 कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. वाटलं तर कॉन्टॅक्ट करून जा. प्लॅटिनम ग्रुपचं हॉस्पिटल आहे हे. आणि हॉस्पिटलचं नाव मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल आहे, श्रीनगर, ठाणे येथे. तर तुम्ही जाऊन तिथं अवश्य या दवाखान्याचा लाभ घ्यावा. तुम्हाला फ्रीमध्ये सर्व इलाज आहे तिथं. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ शेअर करा, गरजूपर्यंत पोहोचवा. गरजू म्हणजे मला पण असे या महिन्यामध्ये बरेच जणांचे फोन आले, तुझं ऑपरेशन कुठं झालं, आमच्या पाहुण्याचं ऑपरेशन झालं, 8 लाख खर्च आला, 7 लाख खर्च आला. असा भरपूर खर्च येत राहते मित्रांनो. तर तुम्ही त्या हॉस्पिटलला जाऊ शकता. तुमच्या काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. ओके, धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. असंच मी तुमच्यासाठी फायद्याचे व्हिडिओ, जनतेच्या फायद्यासाठी जे व्हिडिओ असतील ते मी तुम्हाला बनवून पाठवत जाईल.